नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनलवरती दररोजच्या चालू घडामोडीचा हा उपक्रम इथे सुरू करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर ज्या डेली घडामोडी घडत असतात ते सर्व घडामोडी आजच्या आपल्या चॅनलवर सिरीजच्या माध्यमातून दररोज तुम्हाला इथे फ्री मध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी इथे याचा फायदा घ्यायचा आहे। जे विद्यार्थी सरळ सेवा करत आहेत किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचे प्रश्न असतातच, तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा नक्की फायदा घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आहे 30 मे 2025 तारीख आहे। तर आजच्याच दिवशी झालेल्या सर्व चालू घडामोडी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या कितीपर्यंत कमी केलेली आहे? तर ऑप्शन ए आहे बघा 100, ऑप्शन बी 500, ऑप्शन सी 1200 आणि शेवटचा ऑप्शन आहे ऑप्शन डी 1000। तर बघा, निवडणूक आयोग जे आहे भारताचं, त्यांनी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या म्हणजे मॅक्झिमम किती संख्या इथे कमी केली आहे। तर ऑप्शन आपण पाहून घेतले तर सर्व उमेदवारांनी इथे उत्तर द्यायचं ही प्रयत्न करायचा आहे। तर उत्तर तुम्हाला मी सांगणारच आहे। बघा, उत्तर या प्रश्नाचं काय असणार आहे, तर ऑप्शन पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। 1200 पर्यंत इथे कमाल संख्या निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी केलेली आहे। बघा, आता त्याच्यानंतर आहे मित्रांनो, बघा भारतीय निवडणूक आयोग जे आहे त्याच्याबद्दल आपण सभोवतालची सर्व माहिती इथे पाहून घेणार आहोत। तर स्थापना कधी झालेली आहे बघा, 25 जानेवारी 1950 दिवशी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। मतदार दिवस कधी साजरा केला तर 25 जानेवारी दिवशी मतदार दिवस आपण साजरा करत असतो। मुख्यालय आहे नवी दिल्ली, इथे याचं मुख्यालय असणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे? ज्ञानेश कुमार सध्याचे आहेत आणि हे 26वे इथे निवडणूक आयुक्त असणार आहे। प्रथम निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे प्रथम निवडणूक आयोग होते। पहिली महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर बघा, VS रमादेवी या भारताच्या पहिल्या भारतीय निवडणूक आयुक्त इथे होत्या। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा आहे, नेपाळी शर्मा मार्गदर्शक कामिरीटा यांनी कितव्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केला आहे आणि स्वतःचाच विक्रम म्हणजे रेकॉर्ड इथे मोडलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए 15व्या वेळेस, पर्याय बी 25व्या वेळेस, पर्याय सी 31व्या वेळेस आणि पर्याय डी आहे 5व्या वेळेस। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे बघा मित्रांनो, 31व्या वेळेस त्यांनी हा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, स्वतःचाच इथे रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। त्यानंतर आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा, इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफर्ड इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे? हा पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे बघा रघुनाथ तिवारी, पर्याय क्रमांक बी श्रीनाथ राघवन, पर्याय क्रमांक सी पंकज कुमार आणि पर्याय क्रमांक डी राधिका दत्ता। तर हे ऑप्शन असणार आहेत। हे बघा, या पुस्तकाचं लिखाण कोणी केलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो, बघा श्रीनाथ राघवन, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। आता आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाचे राष्ट्रपती झेवियर मेले इस्रायलमध्ये $1 दशलक्ष जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे? तर ऑप्शन ए आहे बघा अर्जेंटिना देश, ऑप्शन डी ब्राझील, ऑप्शन सी इंडोनेशिया आणि ऑप्शन डी इराक। तर कोणता देश आहे त्यांनी $1 दशलक्ष जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे? तर हा देश आहे बघा मित्रांनो अर्जेंटिना। या देशाद्वारे $1 दशलक्ष जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा, राजधानी कोणती? अर्जेंटिनाची ब्युनस आयर्स या अर्जेंटिना देशाची राजधानी आहे आणि चलन कोणतं आहे? अर्जेंटिनो पेसो या देशाचं चलन आहे। आता आहे प्रश्न 5, मोनॅको ग्रँड प्रिक्स 2025 ची स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन ए आहे बघा मॅक्स व्हर्स्टॅपेन, ऑप्शन बी ऑस्कर पियास्ट्री, ऑप्शन सी लँडो नॉरिस आणि ऑप्शन डी यान किम हे तुम्हाला इथे पर्याय असणार आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो, बघा लँडो नॉरिस या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन सी। तर आता पहा मित्रांनो, ग्रँड प्रिक्स 2025 जी झालेली आहे त्या प्रश्नाबद्दलची आता आपण सभोवतालची माहिती इथे पाहणार आहोत। तर बघा, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2025 झालेली आहे, लँडो नॉरिस हे या स्पर्धेचे विजेते असणार आहे। तुम्ही इथे स्क्रीनवर त्यांचा फोटो पाहू शकता। आता बघा, F1 चायनीज ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकलेली आहे? ऑस्कर पियास्ट्री यांनी जिंकलेली आहे। जपानी ग्रँड प्रिक्स 2025 कोण जिंकले? तर मॅक्स व्हर्स्टॅपेन यांनी जिंकलेली आहे। बहरीन ग्रँड प्रिक्स 2025 कोण जिंकले? तर ऑस्कर पियास्ट्री यांनी जिंकलेली आहे।
आणि शेवटी एमिलिया रोमॅग्ना ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे, तर मॅक्स व्हर्स्टॅपेन यांनी जिंकलेली आहे. तर अशा प्रकारे ही खेळाची माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारताचा प्यारा ॲथलीट महेंद्र गुर्जर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, हॉकी, भालाफेक किंवा स्विमिंग? तर या प्रश्नाचं अचूक उत्तरच नाही बघा मित्रांनो, भालाफेक हे अचूक उत्तरच नाही. पर्याय क्रमांक सी, भारताचा ॲथलीट महेंद्र गुर्जर हे भालाफेक या खेळाशी इथे संबंधित आहे. आता महेंद्र गुर्जर बद्दल थोडक्यात ते माहिती आहे बघा मित्रांनो. काय? भारताच्या महेंद्र गुर्जरने स्वित्झर्लंड मधील नॅटविल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँपी मध्ये पुरुषांच्या भालाफेक F40 वर्ग 61.17 मीटरचा फेक करत विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे 61.17 मीटरचा हा भालाफेक करत इथे यांनी विश्वविक्रम केलेला आहे. तर या पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने राहवीर योजना सुरू केलेली आहे? तर ते राज्य विचारलेलं आहे मित्रांनो. पहिलं ऑप्शन आहे ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान किंवा ऑप्शन डी आहे गुजरात. तर कोणत्या राज्याने इथे पीडितांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी राहवीर योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा मध्य प्रदेश राज्याने राहवीर योजना ही सुरू केलेली आहे. तर या योजनेबद्दल आता थोडक्यात माहिती आहे बघा इथे. मध्य प्रदेशात रस्ते अपघात जखमींना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हे राहवीर योजनेअंतर्गत केले जाणार आहे बघा. अशा प्रकारची माहिती होती. त्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मध्य प्रदेश जे आहे, मध्य प्रदेश बद्दल आता आपण जी महत्वाची माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने लागणार त्या सर्व गोष्टी आता आपण व्यवस्थितपणे पाहू. आता मध्य प्रदेशची स्थापना कधी झाली बघा 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी मध्य प्रदेशची स्थापना झालेली आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल गंगूभाई छगनभाई पटेल हे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि राजधानी आहे बघा गुजरातची भोपाल ही गुजरातची राजधानी आहे. आता राष्ट्रीय उद्यान कोणते कोणते आहेत बघा, बंधनगड आहे, कर्नापेन्स, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो ही ते प्रमुख उद्याने मध्य प्रदेशमधील आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि त्यानंतर बघा धरणे कोणते कोणते आहेत मध्य प्रदेशमध्ये, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा ते 4 इथे तुम्हाला धरणे पाहायला भेटणार आहेत. आणि इथे बघा 7 इथे राष्ट्रीय उद्याने तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये. आता प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारतात प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 खालपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे? तर ऑप्शन ए आहे बघा हैदराबाद, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी नाशिक. कोणत्या ठिकाणी इथे आयोजित करण्यात येणार आहे बघा वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026चा? त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो हैदराबाद इथे 2026चा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर विंग्स इंडिया जे आहे 2026 ते 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न 9, पंतप्रधान मोदी यांनी देशातील पहिल्या 9000 हॉर्स पॉवर HP इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? पर्याय क्रमांक ए आहे बघा तमिळनाडू, पर्याय क्रमांक बी सिक्कीम, पर्याय क्रमांक सी आसाम आणि पर्याय क्रमांक डी असणार आहे गुजरात. कोणत्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी 9000 हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर सर्व विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मित्रांनो गुजरात येथे नरेंद्र मोदी यांनी 9000 हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. आता आपण गुजरात बद्दल थोडक्यात इथे माहिती पाहून घेणार. तर गुजरातची स्थापना बघा 1 मे 1960 दिवशी झालेली आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर गुजरातचं. आता राष्ट्रीय उद्यान कोणते कोणते बघा 3 राष्ट्रीय उद्यान इथे असणार आहे. त्याच्यामध्ये गीर आहे, ब्लॅक बक आणि वसंता हे तुम्हाला राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी मिळतील. आणि महत्वाचे धरणेमध्ये तुम्हाला 4 इथे धरणे पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सरदार सरोवर उकाई, काढना, दांतीवाडा आणि धरुई अशी 4 तुम्हाला धरणे इथे पाहायला भेटतील गुजरातमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो आता 10वा प्रश्न आहे बघा, मन की बातच्या 122व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या ब्रँड क्राफ्टेड फायबर्सचा उल्लेख केलेला आहे? 122वी जे पंतप्रधानांची हे
मन की बात कार्यक्रम असणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्या राज्याच्या ब्रँड क्राफ्टेड फायबरचा उल्लेख केलेला आहे असं विचारत आहे. तर ऑप्शन ए आहे बघा तमिळनाडू, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी सिक्कीम आणि ऑप्शन डी आहे गुजरात. तर कोणत्या राज्य इथे असणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो सिक्कीम. या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. आता बघा मित्रांनो सिक्कीम बद्दल आता थोडक्यात माहिती पाहू. इथे सिक्कीमची स्थापना झाली बघा 16 मे 1975 दिवशी सिक्कीमची इथे स्थापना झालेली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री सध्याचे प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर आहेत. राजधानी आहे बघा गंगटोक ही सिक्कीमची राजधानी असणार आहे. राष्ट्रीय उद्यान इथे एकच पाहायला भेटेल, खान्स चेल्ड झोंगा हे सिक्कीमचं इथे राष्ट्रीय उद्यान आहे. महत्वाचे धरणेमध्ये रंगीत एकच इथे धरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारची आजच्या सर्व चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला जो हा उपक्रम सुरू केला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. तुम्हाला काही वाटत असेल तर कॉमेंट करायचं आहे आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑलवर करायचं आहे. आपल्या चॅनलवरच्या रेग्युलरच्या जॉब अपडेट्स आणि रेग्युलरच्या चालू घडामोडी तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम कसा वाटत आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा आहे. हा उपक्रम आपण दररोज आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे सुरू ठेवणार. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.